मी गणेश रामभाऊ वाघमारे, अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर जनकर समिती। या समितीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती दिनानिमित्त आकर्षक अशा देखाव्याचं सादरीकरण केलेलं आहे। याच्यामध्ये एक विद्यापीठाची कमान केलेली आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या वेळची जी झोपडी होती कुटी, त्या कुटीचे हे सादरीकरण केलेलं आहे। त्यानंतर भारताचा कोहिनूर हिरा, त्याच्यामध्ये भारताचा नकाशा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक कोहिनूर हिराचं सादरीकरण केलेलं आहे। तसेच दीक्षाभूमी व भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या दिनानिमित्त आपण त्याचा स्मारक एक तयार केलेला आहे आणि संविधानाची एक शिल्प तयार केलेलं आहे। त्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती, आकर्षक अशी मूर्ती जी भूमिस्पर्श आहे ती एक हे केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात जो बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला त्या पाण्या सत्याग्रहाचा एक इथं आपण सादरीकरण केलेलं आहे। आणि तसेच एक बुद्ध पौर्णिमा ज्याप्रमाणे चंद्रामध्ये एक कोर दिसली जाते, अंधुकसा आपल्याला एक ही दिसली जाते, कोण म्हणतं बुद्धिवर्ष दिसतं, कोण म्हणतं त्याप्रमाणे गौतम बुद्ध यांचे आपण शिल्प तयार केलेलं आहे। अशा प्रकारचे आपण या समितीच्या माध्यमातून देखाव्याचं सादरीकरण केलेलं। यामध्ये पूर्ण समाज बांधव खेडेगावातले ही लोक हा देखावा पाहण्यासाठी येतात। प्रत्येक वर्षी नवीन नवीन आपण देखावा सादर करतो। गेल्या वर्षी बुद्ध गुफा तयार केलते आणि या वर्षी देखील आपण आकर्षक असे देखाव्याचे सादरीकरण केलेले आहे आणि याच्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद वाढत आहे। लोकांमध्ये हे लोकांची भावना अशी आहे की धाराशिव शहरामध्ये आता पण असे देखावे झालेले नाहीत आम्हाला बघण्यासाठी। आज रोजी जे फुले शाहू आंबेडकर उद्यान कर समितीच्या माध्यमातून जे तुम्ही देखाव्याचे सादरीकरण करतात ते सादरीकरण एकदम म्हणजे मनाला भावणारे आहेत। आणि जे काय ग्रामीण भागातले जे काय वयोवृद्ध देखील आहेत ते कुटी पाहून एकदम म्हणजे भावनिक होऊन जातात की बाबा महामानवांनी, ज्या महामानवामुळे आमचं जीवन यशस्वी झालं, आम्हाला ऊर्जा मिळाली, अशा महामानवांच्या जयंतीनिमित्त तुम्ही जे आम्हाला सादरीकरण केलेलं देखाव्यातून ते आम्हाला बाबासाहेबांची खूप आठवण येते। असं म्हणजे काही जणांचे उद्गार हे देखील आम्हाला ऐकास मिळाले आहेत आणि त्यांनी देखील आमचं अभिनंदन केलेलं आहे। आणि मी परत एकदा आणखी या माध्यमातून सांगू शकतो की हे जे देखावा आहे हा देखावा आपण बुद्ध पौर्णिमेपर्यंत ठेवतो आणि 1 महिना चालणाऱ्या या महोत्सवामध्ये आपण नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन इथं मानवांना अभिवादन करावं आणि या देखाव्याचा त्यांनी आनंद घ्यावा। जय भीम, माझे नाव श्रेया प्रवीण शिंदे आहे। मी इथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर दृश्य पाहण्यासाठी आलो आहोत सगळेजण। आणि बाबासाहेब असे झोपडीच्या बाहेर बसून अभ्यास करायचे, त्यांनी एवढं सुंदर कार्य घडवलं आपल्यासाठी, मुलींसाठी। आणि कोहिनूर हा हिरा आहे बाबासाहेब। आणि चैत्यभूमी सुद्धा त्यांची एक हे आहे। आणि 14 तळ्याचा त्यांनी सत्याग्रह केला। असं हे सुंदर दृश्य आहे इथलं। काय वाटतंय तुला? इथलं दृश्य खूप सुंदर असल्यामुळे खूप छान वाटतंय, कारण की बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काही करून गेले, कार्य घडवून गेले। मी किशोर वाघमारे, या ठिकाणी हा देखावा पाहायला मिळालो होतो। या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी अवस्थेत असताना किती दुर्गम परिस्थितीत ते अभ्यास करत होते हा एक देखावा दाखवण्यात आलाय। 14 तळ्याचा सत्याग्रह दाखवलाय, त्याचबरोबर दीक्षाभूमी दाखवलेली आहे आणि बोधगया येथील बोधी वृक्षाखाली बसलेले गौतम बुद्धही दाखवण्यात आलेले आहेत। हा देखावा पाहून जणू काय हुबेहूब माझ्या समोर हे चित्रण घडत आहे असं वाटलं, पाहून अतिशय आनंद झाला।